नमस्कार. कवी शब्दांचे ईश्वर असे साकारले कवी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, त्याच पुस्तकाचं ई-बुक अनावरण आणि आर्या कम्युनिकेशन्स व यूट्यूब चॅनलचा शुभारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कवी शब्दांचे ईश्वर असे साकारले कवी या विशेष पुस्तक प्रकाशन समारंभासाठी जमलो आहोत. पुस्तक म्हटलं की काही ओळी हमखास आठवतात. आई बाप आणि गुरुच्या नंतर जिथे झुकावे हर एक मस्तक. आई बाप आणि गुरुच्या नंतर जिथे झुकावे हर एक मस्तक. जगात आहे एकच जागा, त्या जागेवर असते पुस्तक. पद्मश्री नाधू महानोर यांनी या मालिकेविषयी उत्तम असा अभिप्राय नोंदवलेला आहे. तो अभिप्राय आणि त्याचं वाचन करेल धनेश जोशी. कविता. कविता पुन्हा पुन्हा वाचावी, पुन्हा पुन्हा ऐकावी. तिचं गाणं झालेलं पुन्हा पुन्हा ओठांवर गुणगुण करत राहावं आणि आपली मरगळ, दुःख, उदासीनता कमी व्हावी. पुन्हा नव्यानं ती कविता उलगडत आपल्याला नव्या विश्वात घेऊन जावं आणि आपण प्रसन्न चित्तानं जगावं. हा अनुभव देणारी एकमेव गोष्ट म्हणजे कविता. चांगली कविता कधीही जुनी होत नाही. ती कालातीत चिरतरुण असते. एकटेपणी आपल्या आनंदात व दुःखात सखी होऊन गुंतून बसते. राज्ये बुडाली नृपथोर गेले, राज्ये बुडाली नृपथोर गेले, नदी कवी मात्र अनंत ठेले. विंदा करंदीकर यांच्या या ओळी खूप काही सांगून जातात. नदीचं नाव, नदीचं पाणी, प्रवाह पुन्हा पुन्हा ऋतुचक्रात सळसळत वर्षानुवर्ष मानवाला, सृष्टीला जीवन व नवचैतन्य देतो. मोठमोठे राजे रजवाडे फारच थोडे आठवतात, बाकी विस्मरण. पण कविता, मेघदूत सारखी कालिदासाची, व्यासाची असो म्हणजेच महाभारत, की संत काव्याचे प्रतिभावंत कवी, पुन्हा पुन्हा या कविता महाराष्ट्रभर मराठी माणूस जिथे असेल तिथे त्याच्या मनात, हृदयात घर करून असतात. केशवसूत, तांबे, बालकवी यांच्यासह, यांच्या कवितेसह नव्या आधुनिक मराठी कवींनी थेट आजवरच्या मराठी भाषा, साहित्य, समाज तसंच रसिकांना ओतप्रोत भरभरून खूप काही दिलं. विशेषतः कुसुमाग्रज, गदिमा, मर्ढेकर, इंदिरा संत, विंदा, आरती प्रभू, सुर्वे, ग्रेस अशा अनेक कवींनी 1945 नंतरचा काळ अनेक पदरी अन समृद्ध केला. कवी तो होता कसा आननी असं रसिकांना वाटतं. केशवसुतांचं साधं छायाचित्र नाही. आज नव्या तंत्रशास्त्राच्या सहाय्यानं व अथक परिश्रम करत कवितेच्या गाढ प्रेमापोटी या कवींच्या थेट घरी, गावी, परिसरात जाऊन श्रीमती माधवीताईंनी त्यांना चित्रबद्ध, शब्दबद्ध केलं. ही फार मोलाची अशी कामगिरी आहे. आधुनिक मराठी कवितेच्या श्रेष्ठ व प्रतिभावंत अशा मराठी कवींच्या मुलाखतीचा प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून त्यांच्या कवितेसंबंधी, जीवनासंबंधी व सामाजिक साहित्यिक विचारासंबंधीचा चिरकाल आपल्या जवळ बाळगावा असा हा अमोल ठेवा आहे. त्या कवींना बोलतं करण्यासाठी, कविता वाचण्यासाठी, चित्रीकरणासाठी तयार करणं फारच अवघड काम आहे. त्यात अनेक अडचणी असतात. मुलाखतींसाठी प्रत्यक्ष खांद्यावर कॅमेरा घेऊन जाणं सोपं नाही. हे काम किती कठीण होतं याचा मला अनुभव आहे आणि बाईंना तो माझ्यापेक्षाही अधिक. माधवीताई महाराष्ट्रभर ही लहानशी दिंडी घेऊन न थकता फिरल्या. कुठेही चेहऱ्यावर रेषा दिसू नये याची काळजी घेतली. गृहीत धरल्यापेक्षा कामासाठी पैसे दरवेळी वाढत जातात, ते आणायचे कुठून? या आणि अशा अनेक प्रश्नांची उतरंड असताना माधवीताईंनी केवळ
केवळ कवितेच्या निस्सीम प्रेमापोटी, कवींच्या निस्सीम प्रेमापोटी हे केलं. खरं तर मराठी रसिकांसाठी आपापल्या घरात बसून बघावं असं हे दुर्मिळ चित्रीकरण मराठी कवितेचा प्रातिनिधिक ठेवा आहे. आणि विशेष अभिनंदन यासाठी की या लहरी बऱ्याच एकलकोंड्या श्रेष्ठ कवींना त्यांनी तयार केलं आणि त्यांनीही आनंदानं बाईंना मनपूर्वक साथ दिली. प्रत्यक्ष त्या कवींचं वास्तव जग व विचार त्यांनी दूरचित्रवाणीद्वारे महाराष्ट्राला दाखवले हे विशेष. या धडपडी मी पाहिल्या, त्यांनी त्यात यश मिळवलं, त्यांचं खूप खूप अभिनंदन. रसिकांनी जरूर बघावा असा हा ऐवज आनंददायी ठेवा. त्याचं पुस्तकात शब्दरूप येत आहे हे त्यापेक्षाही महत्वाचं. श्रीमती माधवीताईंच्या या कवितांचा एकूण दस्तावेज व कामगिरीसाठी धन्यवाद आणि अभिनंदन. यापेक्षा जास्त काय लिहू? नाद हो महानोर. धन्यवाद. डॉक्टर माधवी वैद्य आपलं मनोगत व्यक्त करतील. माधवी वैद्य. आजचा दिवस माझ्या दृष्टीने खूप 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 भाग्याचा आहे. कारण आजचं आमचं काम जे तन मन धन वेचून केलं त्या कामाचा आज लोकार्पण सोहळा आहे. आणि तो सुद्धा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आहे. डॉक्टर पी.डी. पाटील हे पिंपरी चिंचवड साहित्य संमेलनापासून माझे एक आदर्श व्यक्तिमत्व झाले. डॉक्टर पी.डी. पाटील सर कुलपती आहेत डॉक्टर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे. अतिशय विद्वान, जितके विद्वान तितकेच साधे आणि म्हणूनच मनाने खूप श्रीमंत असलेले असे डॉक्टर पी.डी. पाटील. दुसरे आहेत वैभव जोशी. मला असं वाटतं की ते आत्म्यानं कवी आहेत. कविता त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनलेली आहे. वीणासंत तर काय, माझं तिचं कसं नातं जमलं मलाच अजूनही आठवत नाही आहे. कविशब्दांचे ईश्वर ही ज्यांची संकल्पना आहे ते माझे मित्र, भावासारखे मित्र राहुल घोरपडे, संगीतकार राहुल घोरपडे. सगळ्यांचे जाहीर कृतज्ञ राहते सगळ्यांच्या प्रती की आपण जे सगळे इथे आलेले आहात, कुळेकर सर आहेत, वैजयंती आहे, श्यामलाबाई आहेत, उर्मिलाताई कराड आहे, अनुराधा आहे, नीलिमा गुंडी आहे, किती नावं घ्यायची. इथली प्रत्येक खुर्ची आणि त्या खुर्चीत बसलेलं माणूस किंवा व्यक्ती ही माझ्यासाठी खूप सदिच्छा देणारी असली पाहिजे, नाहीतर मी आज तुमच्यासमोर उभी राहणं मुश्किल होतं आणि मग सुप्रियाला काहीतरी करून हे पुस्तक करावं लागलं असतं. पण झालं नाही तसं आणि होणारही नाही. आणि माझ्या हातून आणखीन काहीतरी चांगलं काम होईल हे होण्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि सदिच्छा मागते. फार लांबवत नाही. धन्यवाद. तुम्ही पुस्तक जरूर वाचा. यानंतर आजच्या प्रकाशन सोहळ्याकडे आणि अनावरण सोहळ्याकडे वळूया. कविता आणि त्यावर सतत चिंतन करणारे वैभव जोशी यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील. सृजन पीठावर उपस्थित डॉक्टर पी.डी. पाटील सर, वीणाताई, माझे जिवलग संगीतकार मित्र राहुल घोरपडेजी, सुप्रियाजी, डॉक्टर सुजाता शेणाई आणि इथे उपस्थित जाणकार रसिकांना माझं विनम्र अभिवादन. सगळ्यात आधी माधवीताई आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन आणि कवी शब्दांचे ईश्वर असे साकारले कवी या पुस्तकाला उदंड शुभेच्छा. माधवीताईंचा फोन आल्यापासून अगदी आत्ता इथे माईकवर येईपर्यंत मी इथे काय करतोय हा पडलेला प्रश्न तसाही अनुत्तरितच आहे. त्याची 1-2 उत्तरं आली की मला बायकांचं बोलणं वृत्तातलं कळतं. आणि आणखी एक म्हणजे तेव्हा माधवी त्यांनी सांगितलं नव्हतं की कुवळेकर सर समोर बसलेले असणार आहेत. त्यांच्यासारखं ओघवतं बोलणारी माणसं आता दुर्मिळ होत चालली आहेत. म्हणून मी सुरुवातीलाच विनम्रपणे नमूद करतो की मी जे काही बोलणार आहे ते मी लिहून आणलेलं आहे.
कारण या पुस्तकातली माझी सगळी दैवतं आणि माधवीताईंचं कार्य याबद्दल बोलताना छोटीशी देखील चूक होऊ नये अशी यामागची प्रामाणिक इच्छा आहे. देवाची आरती तोंडपाठ नसेल तर ती चुकीची म्हणण्यापेक्षा बघून म्हटलेली बरी, तसं काहीसही आहे. ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. असं लिहिणारे फक्त गदिमाच नव्हे तर या पुस्तकात असा ईश्वरी अंश असलेले 13 कवी कवयित्री आहेत. विचारांच्या पायऱ्या, शक्यतांचा भव्य सभामंडप आणि जाणीवेचा गाभारा ओलांडून यांच्यापर्यंत पोचणं म्हणजे आयुष्यभराचा चकवा लावून घेण्यासारखं आहे. कारण असे प्रोजेक्ट्स करण्याआधी, करताना आणि केल्यानंतरही त्याच गर्तेत फिरत राहणं संपत नाही. परवा रात्री म्हणजे मध्यरात्री मी हे जेव्हा पुस्तक वाचायला घेतलं तर ते पुस्तक माझ्या हातातून सुटलंच नाही. त्या माधवीताईंच्या लेखनाचा आणि त्या कवींचं बोट धरून मी कुडाळला गेलो, सायनला गेलो, नाशिकला गेलो, नागपूरला गेलो, बेळगावला गेलो. तिथली माती कधी लाल कधी काळी होती, पण ते सगळे कवितांचे प्रदेश होते. आणि काल पहाटे मी उठताना याच सगळ्या मातींचा टिळा लावून उठलो. मला हे पुस्तक नुसतं वाचताना भोवंडायला झालं तर हे कार्य सिद्धीस नेताना या संपूर्ण टीमची काय आंदोलनं झाली असतील या विचाराने सुद्धा माझी छाती धडपते. आरती प्रभू, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट, गदिमा, शांताबाई, मनोहर दादा, सुरेश भट, पुशीर यगे, ग्रेस, नारायण सुर्वे आणि कुसुमाग्रज या सगळ्यांचा आपल्यावरती असलेला कवितांचा प्रभाव काही काळापुरता बाजूला ठेवून त्या कलाकारातल्या माणसांपर्यंत पोहोचणं हे महाकठीण काम आहे. मला आताच घ्या पाहून मित्रांनो तुम्ही, मला आताच घ्या पाहून मित्रांनो तुम्ही, पुन्हा चेहरा लावेन ना लावेन मी. आपल्या प्रवाही स्वभावाशी प्रामाणिक राहून सतत रूप बदलणाऱ्या नदीला कॅमेऱ्यात कैद करणं आणि हीच ती खरी नदी म्हणणं हे केवळ अशक्य आहे. म्हणूनच असं म्हणतात की यू कॅन नेव्हर एंटर द सेम रिव्हर ट्वाइस. ती नदी पुढच्या क्षणी कधीच तशी असत नाही. आणि म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं की यू कॅन नेव्हर मीट द सेम पोएट ट्वाइस. तुम्ही एका कवीला दुसऱ्यांदा भेटू शकत नाही आयुष्यामध्ये. काय आहे की खूप मुखवटे बाळगणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यापर्यंत एक वेळ पोहोचता येतं, पण मुळात ज्यांच्याकडे मुखवटाच नाही मात्र चेहरेच चेहरे इतके आहेत अशा व्यक्तींपर्यंत पोहोचणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि हे काम माधवीताई आणि त्यांच्या टीमने केलं याचं विलक्षण अप्रूप वाटतं. या लोकांनी नदी चित्रित करायच्या मागे न धावता तिचं नदी पण टिपलं आणि कवींना सादर करताना त्यांचं कवी पण जपलं. हे विशेष नोंद घेण्यासारखं आहे. या पुस्तकातल्या सगळ्या एपिसोड्सवर बोलण्या इतका वेळ नाही आणि खरं तर त्यांच्यातल्या एकाही बद्दल अवाक्षरही बोलण्याची माझी प्राज्ञा नाही. पण अशा दैवी प्रतिभेच्या मनस्वी कवींपर्यंत पोहोचणं का अवघड आहे याबाबतचा माझा एक छोटासा अनुभव सांगतो. ग्रेसांची कविता आहे, या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो. या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपले हात उजळतो. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी. अंधार व्रताची समयी कधी असते माझ्यापाशी. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्यासमयी. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्यासमयी. तू कयाच्या हातांमधला मी अभंग उचलून घेई. तू मला कुशीला घ्यावे अंधार हळू ढवळावा. तू मला कुशीला घ्यावे अंधार हळू ढवळावा. संन्यस्त सुखाच्या काठी वळीवाचा पाऊस यावा. मग एके दिवशी मी धाडस करून ग्रेस सरांना या कवितेचा मला जाणवलेला अर्थ सांगायचा प्रयत्न केला, जेणेकरून त्यांच्यातल्या माणसापर्यंत मला पोचता येते का असे मी धडपड करत होतो. मी सरांना म्हणालो की सर मला असं वाटतं की याच्यामध्ये मी तू पण लिहिलेलंच आहे तुम्ही. ही कविता द्वैती म्हणू शकतो आपण, परंतु मला वाटतं हे द्वैत
कवी आणि कवितेमधला आहे, जिला कदाचित तुम्ही प्रेयसीचं अभिसारिकेचं शारीरूप दिलेलं आहे. या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो. ही व्याकुळ संध्याकाळ अशासाठी आहे की तो कवीचा, त्याच्यातला प्रतिभेचा अस्तकाल होत चाललेला आहे. आणि डोळ्यात कोणाच्या क्षितिजे, ही क्षितिज कवितेच्या डोळ्यातली आहेत. आणि मी लिहिलंय म्हणून आपले हात उजळतो आहे. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी. मला असं वाटतं सर, तुम्ही कवितेशी बोलता आहात की पूर्वी तुझं आणि माझी सम एका वेळी पडायची, आता तसा काळ राहिलेला नाहीये. तुम्हाला त्याची आठवण करून देते आहेस. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी, पण अंधार व्रताची समयी कधी असते माझ्यापाशी. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी. कवी आणि कवीमधल्या सुद्धा आसक्ती विरक्तीच्या रेषेवरती तुम्ही लिहिलंय सर की पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी आणि तुकयाच्या हातामधला मी अभंग उचलून घेई. मग हे नातं आता आपण कसं जपणार आहोत? हा तिढा सोडवायचा कोणी? ही कोंडी फोडायची कोणी? म्हणून तुम्ही म्हणतात की तू मला कुशीला घ्यावे. तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा, संन्यस्त सुखाच्या काठी वळीवाचा पाऊस यावा. मला आणखीन एखादी कविता सुचावी. पलीकडे फोनवर बराच वेळ भीषण शांतता होती. मी चाचरत त्यांना विचारलं, सर हे बरोबर आहे का? त्यावर ते म्हणाले, हाऊ डू आय नो माय सन दॅट मे हॅव बीन मी देन. कदाचित मी तो तेव्हा तसा असेन. आणि पुढे म्हणाले की माझी अडचणच अशी आहे चिरंजीव की मी वर्तमानात तुमच्यासाठी कवाड उघडतो आणि तुम्ही माझ्या भूतकाळाला मिठी मारता. म्हणून आपण एका कवीला दुसऱ्यांदा भेटू शकत नाही. माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या आयुष्यातला हा एक छोटासा अनुभव, जिथे कवीपर्यंत पोचणं जितकं अवघड असतं, मग एका कवीचे असे कितीतरी अनुभव, अशा कितीतरी कविता आणि अशा 13 कवींचा भूलभुलया ओलांडणं माधवी त्यांना किती कठीण गेलं असेल. माझ्या मते वर्तुळाच्या 0 अंशावर अशा कवींचं खरं व्यक्तिमत्व असतं. वर्तुळाच्या 0 अंशावर अशा कवींचं खरं व्यक्तिमत्व असतं आणि 359 अंशावर त्यांचा ऑल्टर इगो असतो. म्हणाल तर एका अंशा इतकं नजीक आणि म्हणाल तर जन्ममृत्यूच्या वर्तुळा इतकं अपार थकवणारं अंतर. माधवी त्यांनी हे शब्दांचे ईश्वर साकारताना शॉर्टकट घेतला नाही एका अंशाचा, आणि तो शॉर्टकट न घेता ही परिक्रमा पूर्ण केली. ही परिक्रमा खडतर होती, या ठाई ठाई खाच खळगे होते, या वाटेत सावली देणारी झाडं विरळ होती. काही माणसांनी विरुद्ध वळण घेतलं तर काही अनोळखी वळणं जिवलग माणसं होऊन समोर आली, शेवटपर्यंत सोबत राहिली. आमच्यासारख्यांना, इतरांना घर बसल्या तीर्थयात्रा घडावी म्हणून परिक्रमा करणाऱ्या माधवीताईंचं पुण्य फार मोठं असतं. ते यासाठी आपल्या सगळ्यांना आणि विशेषतः येणाऱ्या पिढ्यांना शब्दांचे ईश्वर भेटावेत म्हणून केलेल्या या धडपडीला, त्यामागच्या त्यांच्या भक्तीला, जिद्दीला, प्रयत्नांना आणि समर्पणाला मनोभावे वंदन करतो. आणि आपण सर्व जाणकार ज्ञानी रसिकांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि आपलं मनोगत संपवतो. धन्यवाद. अक्कांच्या प्रतिभेला आणि कर्तृत्वाला निरलसपणे साथ देणाऱ्या वीणा संत आपलं मनोगत व्यक्त करतील. साधारणतः 31 वर्षापूर्वी मुंबई दूरदर्शनवरून कवी शब्दांचे ईश्वर ही मालिका प्रदर्शित झाली. संकल्पना राहुल घोरपडे यांची, संहिता लेखन आणि इतर सगळंच महत्त्वाचे कामगिरी माधवीची. ही मालिका खूप गाजली. लोकांना कवी, त्यांचं घर, त्यांची राहणी पाहायची, समजून घ्यायची खूप उत्सुकता असतेच. ती इच्छा माधवी आणि तिचे सहकारी यांनी फार छान तऱ्हेनं पुरवली. कवी शब्दांचे ईश्वर हे नाव मला फार आवडलं. ही सर्व सृष्टी ईश्वरानं निर्माण केली आहे असं आपण मानतो. कवीसुद्धा तेच तर करतात. आपल्या काव्यातून योग्य सामर्थ्यपूर्ण शब्दकळा वापरून, स्वतःच्या प्रतिभेतून हे विविध भावनांना, जाणीवांना शब्दरूप देऊन एक प्रतिसृष्टीच निर्माण करतात, नाही का? त्या अर्थानं हे नाव फारच समर्पक आहे असं मला वाटतं. आता ही मालिका यूट्यूबवर दाखवण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.
खूप कष्टानं गोळा केलेलं हे साहित्य पुढच्या पिढीला अभ्यासासाठी आणि मनोरंजनासाठीही उपलब्ध करून देण्याची तिची योजना खूप छान आहे. सासू सुना आणि आचरट म्हणावं असं कथानक बघून कंटाळणाऱ्या प्रेक्षकांना हे धूपमे घना साया वाटावं अशी अपेक्षा आहे आणि खात्रीही आहे. माधवीचं त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. मालिका सुंदर झाली कारण मॅडमचं संहिता लेखन जितकं छान होतं तितकंच त्याचं संगीतही, आणि ही संपूर्ण संगीताची जबाबदारी सांभाळली होती राहुल घोरपडे यांनी. मी राहुल घोरपडे यांना विनंती करते की त्यांनी आपले अनुभव सांगावेत. मालिकेचं नाव जे आहे ते आम्ही निवडलं रामदासांच्या श्लोकावरून. आता बंधू कवीश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर नातरी परमेश्वर वेदावतारी. रामदासांनी त्याला शब्दसृष्टीचे ईश्वर म्हटलंय. कोण? तर ते नाव आम्ही आधी घेतलं म्हणून या मालिकेचं नाव कवी शब्दांचे ईश्वर. एक आम्ही याच्याकरता जे कवी निवडले होते, निवडले म्हणजे जे आम्हाला समोर दिसले, इतके आमची काही पात्रता नव्हे की याला निवडावं का याला घ्यावा. यातले एक कवी हा 10 वर्षाचा 12 वर्षाचा अभ्यासाचा विषय आहे. MA करता विषय आहे, PhD करता विषय आहे. ओळीने जर मी नावं ऐकलीत, नावं वाचलीत, मगापासून तुम्ही आपण ऐकतोय. आरती प्रभूंपासून आम्ही या मालिकेची सुरुवात केली. पहिला भाग, जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जात असे, दूरचा तो रान पक्षी आईला आता येत असे. आरती प्रभू चिमत्रम खानोलकर यांच्या शब्दांची मोहिनी जशी आहे. बरं, या कवितेला चाल लावायची तर कशी लावावी फार अवघड होतं काम. रेकॉर्डिंग चाललं आमचं, चाल पूर्ण झाली. पहिला आणि तिसरा अंतरा ते आपल्याकडे सोपं असतं. पहिला आणि तिसरा सेम करायचा हळूच. दुसरा अंतरा होता तर त्याची चाल की सूचना. 11 वाजता रेकॉर्डिंग होतं. रवींद्र साठे आले मुंबईहून आणि दुसरा अंतर तयार नाही. सकाळी 8 वाजता हार्मोनियम घेऊन बसलो. मला कधी लागत नाही हार्मोनियम, मला चाल अशी सुचते. नाईलाज होता. रेकॉर्डिंग 11 वाजता. 8 वाजता उठून हार्मोनियम घेऊन बसलो. बराच वेळ काय करून पहिली वेळ सुचली, दुसरी वेळ सुचली आणि त्यानंतर माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं. मी हार्मोनियम बंद केले आणि मी उठलो. आणि माझा अरेंजर होता जांभेकर. जांभेकरला फोन केला की दुसरा अंतरा झाला आहे, तिकडे येईन तेव्हा तुला सांगतो. एक गाणी याकरता जी तयार करत गेलो. यातली 2 गाणी रवींद्र साठे गायलेत, 2 गाणी सुरेश वाडकर गायलेत, मंगेश पाडगावकरांची गझल आशा भोसले गायल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आमच्याकरता अगदी अद्भुत होत्या. हल्ली आता कुठल्याही मालिकेत कोणाची गाणी ऐकायला मिळतात, सहज मिळतात. त्यावेळी नव्हतं. मालिकेचं शीर्षकगीत करण्याकरता हे जे सगळे आहेत गायक हे उपलब्ध होत असत. मालिकेतलं पूर्ण गाणं त्यावेळेला कोणी यांचं घेतलेलं नाही. ते फक्त आमच्याकडे आहे. ही पण गोष्ट एक अद्भुत आहे. आय एम फ्री बट नॉट अवेलेबल हे ज्यांचं अतिशय फेमस वाक्य आहे आणि या वाक्यामुळे जे बदनाम झालेत ते कवी ग्रेस माणिक गोडघाटे यांचा आमच्या बाबतीतला अनुभव. ही वॉज फ्री अँड वॉज ऑल द टाईम अवेलेबल. आमच्याकरता त्यांनी कुठल्या गोष्टीची कधी अडकाठी केली नाही. असं करू का? बरं ठीक आहे, असं करतो. बरं मग कसं याबरोबर बसतो का? बरं याबरोबर बसतो. हा शर्ट घालो का? ठीक आहे, हा शर्ट घालतो. ते बरं मग आता टी शर्ट नको, शर्ट घालो का? बरं शर्ट घालतो. बरं मग आता या 4 ओळी म्हणा का? हो, या 4 ओळी म्हणतो. लोकांना आश्चर्यच वाटेल अशा त्या गोष्टी होत्या. आम्हाला तर वाटलं असतं तेव्हा.
त्यानंतर सुरेश भट हे जितके वाटतात सोपे, ऐकायलाही सोपे, शूटिंग करायला फार अवघड गोष्ट आहे. भट साहेबांचं शूटिंग घेणं ही फार मुश्किल गोष्ट होती. भट साहेबांना म्हटलं, दादा तुमचं शूटिंग घ्यायचं आहे. तर हो का की मी काय म्हटलं, हो शूटिंग घ्यायचं आहे, बरं लोक बघणार आहेत. भट साहेब घरी घालतात ते कपड्यावर बसलेले होते. तर म्हटलं तुम्ही प्लीज जरा वेगळे कपडे काहीतरी घ्या. बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी एक शर्ट घातला, आता काय की म्हटलं हो पण या प्रकारे वागणार कवी जर लिहायला घेतलं तर मग माझा जीव तुझ्या वाटेवर म्हणेल आणि माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. मी फिरेन दूर दूर तुझ्या स्वप्नात सूर, तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल. मग सुटेल मंद मंद वासंतिक पमरधुंद, माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल. अशी कविता फक्त भटसाहेबच लिहू शकतात. उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे, अजूनही उशीवरी टिपूर चांदणी पडे. इतकी नाजूक कविता फक्त भटसाहेबच लिहू शकतात. माल बघून टाक दीपची बघून अंग अंग, राजसा किती दिसात लाभला निवांत संग. या दोन ओळी मगाशी तुम्ही बघितलं असेल, या दोन ओळी सुचल्या आज. पुढची लेची घाई नाही केली, कागदाचे गोळे करून फेकून देत असत. भटसाहेब मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. मला या मालिकेचा एक सर्वात मोठा फायदा म्हणून मला की माझं भाग्य म्हणून मला असं झालं की हे सगळे कवी मी खूप जवळनं पाहिले, मला यांच्यावर जवळनं काम करता आलं. ही या मालिकेची माझ्या दृष्टीने सर्वात जमेची बाजू आहे, जी अतिशय महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात कुसुमाग्रज ज्यांनी लोकांसाठी शूटिंग देणं बंद केलं होतं. त्यांनी फक्त आमच्याकरता हळूच शूटिंग दिलेलं आहे की जे फक्त आमच्याजवळ आहे. त्यानंतर त्यांचं कुठलंही शूटिंग अवेलेबल नाही. या सगळ्या गोष्टींमुळे मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. थोडंसं जास्त बोललो, धन्यवाद, थांबतो. यानंतर मी पुन्हा माधवी वैद्य यांना बोलवते, कारण यूट्यूब चॅनल संदर्भात ते आपलं मनोगत व्यक्त करतील. हे यूट्यूब चॅनेलवरती हे टाकायचं हे ठरलं कारण हा सगळा जो अमोल ठेवा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जावा आहे, त्याच्यातलं एक मुख्य उद्देश आहे. आज अशी परिस्थिती आहे की पुशी रेगे हे फारसे लोकांना माहिती नाहीत. कुसुमाग्रज, पाडगावकर, शांताबाई असे काही ठराविक कवी हे त्यांच्यासमोर असतात आणि बाकीचे कवी हे त्यांना खरंच माहिती नाही आहेत. तर निदान हे रंजकतेने पण अकॅडमिकली केलेलं काम, याच्यातून आपली ही कवितेची समृद्ध परंपरा ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे मला माझं मराठीची प्राध्यापिका म्हणून अतिशय कर्तव्य आहे असं मला वाटलं. आणि म्हणून पिढीसर आम्ही हे यूट्यूबवरती काम टाकतो आहोत. या मालिकेचा शुभारंभ आज वीणाच्या उपस्थितीत आणि इंदिरा संतांच्या एपिसोडनी करावा असं माझ्या मनाने घेतलं. आणि त्यासाठी मग ते कोविड वगैरे असं लांबत आजचा दिवस गाठला. सर तुम्ही खरंच तिचं अभिनंदन केलं पाहिजे. तर अशीही आम्ही आज यूट्यूब चॅनेलला हे टाकायचा शुभारंभ करतो आहोत आणि तो एक फार मोठ्या व्यक्तीच्या हस्ते होणार आहे. डॉक्टर PD पाटील सर. सर तुम्ही आलात, मला खूप 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 बरं वाटलं. मला शब्द नाहीत तुमचे आभार मानायला. म्हणते आता यूट्यूबवरचा प्रत्येक एपिसोड हा तुम्हाला सुखावून जावो आणि आम्हाला त्याच्या प्रतिक्रिया येवोत अशी विनंती करते आणि थांबते. यानंतर आपण अध्यक्षीय समारोपाकडे जात आहोत. PD पाटील सर. पाटील सरांमध्ये खरोखरच दिव्यातली ऊर्जा पेरण्याची ताकद आहे. संवेदनशीलता आणि रसिकता यांचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. त्यांच्यासाठी म्हणावंसं वाटतं, दिवे असावे रसिकही जेव्हा ताऱ्यांचे नभत्यांचे व्हावे. दिवे असावे रसिकही जेव्हा ताऱ्यांचे नभत्यांचे व्हावे. चांदण्यात कधी नकळत त्यांनी हळूच चांदणे होऊ न जावे.
यानंतर मी पाटील सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहताना मला विशेष आनंद होत आहे. आधुनिक मराठी कवितेच्या श्रेष्ठ व प्रतिभावंत अशा मराठी कवींच्या मुलाखतीचा प्रत्यक्ष त्यांच्या मुखाने त्यांच्या कवितेसंबंधी, जीवनासंबंधी व सामाजिक तसेच साहित्यिक विचारासंबंधी कवी शब्दांचे ईश्वर या मालिकेच्या 13 भागांचे प्रसारण 1998 साली मुंबई दूरदर्शनवर सादर झाले. नामवंत कवी आणि ख्यातनाम गायक यांचा सुरेख मिलाप असलेली ही मालिका त्या काळी रसिकांना समृद्ध करणारी ठरली. आज 2022 मध्ये म्हणजे उण्यापुऱ्या 24 वर्षांनी कवी शब्दांचे ईश्वर असे साकारले कवी हे पुस्तक प्रकाशित होत आहे. तंत्रज्ञान, माध्यमे, संस्कृती व काळ या सर्वांचा विचार केला तर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. या मालिकेतील कवी एखाद दुसरा सोडला तर हयात नाहीत. तरी आज या पुस्तकाचे व मालिकेचे महत्त्व आहे ते अशासाठी की माधवीताई म्हणतात त्याप्रमाणे कदाचित हे लेखन वाचल्यावर अशा प्रयत्नांना अधिक बळ मिळू शकेल. साधनांची सुलभता आणि संपन्नता ही आता अधिक आहे. असे म्हणतात की ही सारी सृष्टी ईश्वराधीन आहे. सर्व प्राणीमात्रांच्या अस्तित्वाला अर्थ ईश्वरामुळेच मिळतो. त्याचप्रमाणे शब्दांना असा अर्थ देणारे कवी हे शब्दांचे ईश्वरच नव्हेत काय. काव्य परंपरेतील आधुनिक कालखंड घेतला तरी अनेक कवींच्या वचनांना आपल्या स्मृतिकोशात साठवून ठेवावे अशी वचने असतात. भाषेच्या सामर्थ्याचा प्रत्यय देणारी असतात. कवितेची भाषा ही लौकिक व्यवहाराच्या भाषेपेक्षा अधिक अर्थघन असते. कमी शब्दात जास्त सांगणारी असते. अशा कविवचने त्या भाषेचे कायमचे धन होऊन बसतात. कवीची बहुश्रुतता, त्याची सवन लोकशक्ती आणि त्रिगुणात्मक जगाचे त्याला घडलेले दर्शन या तिन्ही गोष्टींचं प्रतिबिंब या त्याच्या अल्पाक्षर व विपुलाशय वचनातून घडलेलं असते. कविकुळाच्या विद्वत्तेचे एक प्रकारचे डॉक्युमेंटेशन या मालिकेत झालं आहे. म्हणजे कवी शब्दांचे ईश्वर या मालिकेच्या पटकथे मागील कथा या पुस्तक रूपाने डॉक्टर माधवीताईंनी उलगडली आहे. ही कथा म्हणजे सृजनांचा उत्सव आहे असे त्याचे वर्णन करावे लागेल. हे पुस्तक वाचताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे कवी व काव्यांचे रंग आणि अंतरंग उलगडणारा हा प्रवास आहे. कविते पलीकडचा कवी शोधण्याचा हा प्रयत्न आहे. खरं तर या पुस्तकातील एक एक कवी हा अनेक पुस्तकांचा धनी आहे. अशा कवीचा प्रवास 23 मिनिटाच्या मालिकेत आणि या पुस्तकात मांडणे ही सोपी गोष्ट नाही. पण डॉक्टर माधवीताईंनी ज्या समर्थपणे मालिकेच्या शिवधन्य पेलले त्याच ताकदीने हा प्रवास पुस्तकातून उतरला आहे. या मालिकेतील कवींची मंदियाळी जर आपण पाहिली तर या कवीच्या गावाला जाणे, त्यांच्या घरी जाणे, त्यांच्या तोंडून त्यांच्या कवितेचा प्रवास ऐकणे या गोष्टी आपल्या मनात भावनांचे शततरंग निर्माण करतात. परंतु हा सारा प्रवास किती खडतर होता आणि त्यासाठी लेखिकेच्या सृजनांची आणि चिकाटीची परीक्षा पदोपदी कशी घेतली गेली हे दिसून येते. आरती प्रभू, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, विदा करंदीकर, वसंत बापट, गदिमा, शांताबाई शेळके, नादो महानोर, सुरेश भट, पुशी रेगे, ग्रेस, नारायण सुर्वे, कुसुमाग्रज अशा एक एक कवीला भेटणे आणि त्यांना सादर करणे यासाठी किती अफाट बौद्धिक आणि भौतिक कष्ट करावे लागले असतील याची कल्पनाच न केलेली बरी. या कवींच्या गावापर्यंतचा प्रवास करणे, त्यांना भेटणे, बोलणे, बोलते करणे ही किती मनस्वी काम आहे हे सुरेश भटावरील रंग माझा वेगळा या लेखातून जाणवते. ऐहिक जगात नसलेल्या आरती प्रभूंना साकारताना केलेल्या तारेवरची कसरत वाखाणण्यासारखी आहे. स्मृतिमग्ना या इंदिरा संताराव लेखात
निरांजनांच्या वातीसारखे कवयित्रीचे चित्र आपल्यासमोर उभे राहते. काही बोलायचं आहे पण बोलणार नाही असे म्हणणारे कुसुमाग्रज खूप काही सांगून जातात. ते मला वाटते लेखिकेच्या निर्व्याज हेतूमुळेच सूर्यपुत्र या लेखात पदोपदी हे जाणवते. मंगेश पाडगावकरांसारख्या बहुरंगी कवीवरचा लेख वाचणं हा खरंच एक आनंद यात्रा आहे. कलंदर कवीच्या कवितेसाठी आशाताईंसारखी गायिका लाभणे हे किती भाग्याचं आहे हे वाचताना कळते. आरती प्रभूंच्या चष्म्यासाठी तुम्हाला किती यातायात करावी लागली हे वाचताना माधवीताई माझ्या मनात एक विचार येऊन गेला की नक्षत्राचे देणे देण्यास या कवीला किती यातना सहन कराव्या लागल्या असतील. केवळ एक मूठभर तांदूळासाठी आरती प्रभूंना नकार मिळाला हे वाचताना शब्दरत्नांची मुक्त हस्ते लयलूट करणाऱ्यांच्या नशिबाचा फेरा पाहून मन विदीर्ण होते. अधिक काय बोलणे. आपण हे पुस्तक हातात घेतल्यावर वाचूनच खाली ठेवाल ही मला संपूर्ण खात्री आहे. एवढ्या साऱ्या कवींच्या सहवासातून संपन्न झालेल्या माधवीताई, तुम्ही या पुस्तकावर नंतर तुम्ही थांबू नका तर रसिकांचा अनुभव समृद्ध करा ही सदिच्छा मी व्यक्त करतो. मालिका आणि पुस्तकांचा एक प्रकारचा ऐतिहासिक दस्तावेज रसिकांना उपलब्ध केल्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. मी थांबतो. नमस्कार. व्यासपीठावरील सर्वांचे आणि आपणा सर्वांचे मनापासून आभार. आरती प्रभूंच्या शब्दात गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे या नोटवरच थांबूयात. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.